आवाज ऐकूयात आपण या ठिकाणी. आधी आपण ऐकलं प्रथमेश ठाकूर एक युवा समालोचक. आता देखील आपण ऐकूयात क्रिकेट विश्वातील एक नामांकित समालोचक महेशजी धुळे यांना. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. तू वडा वावंजे वाला. The match. या सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण देऊयात पुन्हा एकदा. अक्षय कडू हा बनलाय या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. आणि याच दरम्यान शुभागमन झालाय फॉर्च्यून इव्हेंटच्या सर्व घराघरात जाऊन ज्यांना अनेक प्लेयर्सला अनेक टीमला प्रोफाईल स्वतःची ओळख करून देण्याचं काम केलं आमचे मित्र कार्टून कृष्णा यांचं शुभागमन झालं. कृष्णा मात्रे सिद्धी करवले यांचं देखील करूयात आपण या व्यासपीठावरती. हार्दिक स्वागत भाऊ. आता 12th मॅन एक जमाना होता, भावानं ओपनिंग केली या टीमसाठी. मात्र जमाना बदलता है, जब फिटनेस नहीं रहता. आज भाऊ आपल्यासोबत टीममध्ये पण नाही आहे, मात्र सपोर्टर म्हणून व्यासपीठावरती कृष्णा शेट मात्रे यांचं आगमन झालं. मिस्टर CEO ऑफ फॉर्च्यून इव्हेंट्स त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. या आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. अक्षय कडू थोडा फास्ट या मॅन ऑफ द मॅचसाठी. इकडे वाट अजिबात अक्षय पाहिली जात नाही, त्यामुळे लक्षात असू द्या. मॅन ऑफ द मॅचसाठी तुम्हाला लगेचच यायचं आहे. आणि जर तुम्ही लेट आलात तर शूज मायनस, आणि त्यानंतर अजून जर एक ओव्हर संपल्यानंतर आलात तर फक्त मेडल देऊन मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. जे तू वडा वावंजे वाला. जे तू वडा वावंजे वाला. धन्यवाद ओमकार शेट्टे सर आणि धन्यवाद पुन्हा एकदा प्रथमेश ठाकूर सर. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो. मॅचला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना आता मात्र नॉन स्ट्राईक इनला डायरेक्ट हिट करण्यात आलंय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का. अलेक्साला आणि गुगलला पण माहिती आहे. त्यानं सर्च केलं होतं की अख्ख्या महाराष्ट्रात फेमस वडापाववाला कोण आहे, तर गुगल देखील सांगतो जितू वडा वावंजेवाला. क्या बात आहे. अजून काय पाहिजे. प्रसिद्धी मिळाली तर जितू दादा अशी. आणि सर्च देखील केलं होतं अनिकेत ढोपरीनं, आणि लगेचच गुगल देखील आज सांगतोय की अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे जितू वडा वावंजेवाला. जितू दादा अभिनंदन नव्या बिझनेससाठी. आणि या कमॉन डीजे नितीनकडे जाऊ, एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा ऐकू मॅडी सरांचा आवाज. त्या ठिकाणी बाद झालाय. सलामीची जोडी चेतन पाटील आणि कामेश पाटील ही सध्या जोडी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु चेतनला मात्र श्वासामध्ये परतावा लागले. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळत असताना विक्रांत पाटील चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल. 4 षटकांची ही देखील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आपण पाहतो दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ऑलरेडी 2 संघ या ठिकाणी आजच्या रात्रीमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. आणि आता या मॅच नंतर एक संघ दाखल होईल, तिथे आपण करणार आहोत ड्रॉ. हो, शॉट ऑफ गुड लेन. जागा बनवली आहे, रूम क्रिएट केलाय. बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक एका टप्प्याखेर बॉलला अडवतात, तोपर्यंत धावा मिळतील 2. सध्या आपण पाहिले तर या डावाची सुरुवात तिसऱ्या बॉलवरती करण्यात आली आहे. 2 या धावत संख्येने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. एक गडी बाद 2 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात थोडीशी खराब राहिली, परंतु हरकत नाही आहे. इथून मात्र एक चांगली स्ट्रॅटर्जी या मॅचमध्ये बनवावी लागेल. शिव युवा सिद्धी करवले संघ आपण पाहतो एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला यज्ञेश 11 श्री बलंगडवाडी. हो, चांगला स्ट्रोक बड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, जंप त्यांनी लगावली आहे, परंतु हाताला देखील ब्रश झाला नाही आहे. बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील 4.
जे बरोबर 12 वाजलेत आणि परफेक्ट शार्प ऑन 12ला डीजे नितीनचं हे टायमिंग तुम्ही पाहताय. चौकाराला मैदानाच्या आत मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अजून एक डॉट बॉल या ठिकाणी कमबॅक करताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच आता या ठिकाणी आपण देतोय. सामनावीराचा पुरस्कार अक्षयला. कृष्णा मात्रे आपल्या सोबत आहेत, त्यांना देखील विनंती आहे कृष्णा दादा या, त्यांच्या शुभ हस्ते आपण शूज देऊ आणि दिलीप शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते अक्षय कडूला या ठिकाणी दिलं जाईल मेडल. या कृष्णा दादा त्यांच्या शुभ हस्ते आपण स्पोर्ट्स शूज देऊन दिलीप शेठ यांच्या शुभ हस्ते आधी आपण मेडल देऊयात. ग्रेट बॅटिंग अँड ऑल्सो वेल बोल्ड अक्षय कडू आणि कृष्णादादा शिवविवाह सिद्धी करवलेचे सपोर्टर्स अँड प्लेयर त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देतोय हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. षटक मैदानावरती पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय. विकेट्स देखील आलेत, रन्स देखील आलेत. स्टे ट्यून विथ अस. जाऊया डीजे नितीनकडे आणि आपण ऐकूयात पुन्हा एकदा एक सॉन्ग डीजे नितीनचं आणि त्यानंतर मॅडी सरांचा आवाज. या षटक क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पहिलं संपन्न झालंय. 2 विकेट्स कमवल्यानंतर खरं तर डीजे नितीनचं कौतुक करावं लागेल. 12 वाजल्यानंतर आपण पाहतो अप्रतिम संगीत त्यांच्या वतीनं लावण्यात आलं. खरं तर ओमकार शेट्टे सर 12 हा आकडा सध्या स्पर्धेमध्ये आपल्याला एक चांगला शुभ आकडा म्हणून पाहिला जातो, कारण प्रत्येक दिवसामध्ये 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. त्यामधून टॉप 12 मध्ये 2 संघ दाखल होताना देखील आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक दिवस रात्री याच्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो 2 संघ काल बेलवली आणि कोपरोली या संघाने मात्र बाजी मारले. आज 2 संघ कोणते असतील जे मात्र या स्पर्धेच्या वतीनं आपले नशीब आजमावणार आहेत. या षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये अशोक. ओ चांगला बॉल, ब्लॉक हॉल चेंडू टाकण्यात आलाय. खोलवर टप्पाचा बॉल, यॉर्कर आणि सरळ चेंडू असताना या ठिकाणी बीट करत आपण पाहतोय बॉल अगदी आपण पाहतोय स्टंपवरती आदळतोय. फलंदाज होतो बाद. आणखीन एक धक्का. आपण पाहतो अचंबित करणारा चेंडू सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, जो मात्र नितीन पाटील यांच्या अगेन्स्ट टाकण्यात आला. स्पॉटकडे बघत राहिले आणि आता सरळ चेंडू स्टंपवरती जाऊन आदळला. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग तुम्हाला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी, काय भन्नाट वेग अशोक पाटीलचा आपण पाहिलेला आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा, तिथे 2 विकेट्स मिळाले. खरं तर एक सांघिक यश आणि एक वैयक्तिक विकेट मिळाली गोलंदाज विक्रांतला आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता अशोक पाटील देखील चांगली कामगिरी करतात या मॅचमध्ये. न्यू बॅटर अजय. राऊंड विकेट पूर्णपणे गिरकी लगावली, संपर्क नाही आहे बॅट अँड बॉलचा. आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. सिद्धी करवले संघाच्या वतीनं आपण पाहतोय. पहिलं षटक अप्रतिम राहिले, त्यानंतर दुसरं षटक देखील त्याच पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं या मॅचमध्ये. टॉस गमावल्यानंतर या ठिकाणी आपण पाहिले तर प्रथम फिल्डिंग करण्याचा हा निर्णय त्यांच्या वाट्याला आला आणि का प्रतिम कामगिरी आहे. षटक क्रमांक 2 अशोक पाटीलचं कौतुक करावं लागेल. अद्यापर्यंत एकही धाव त्यांनी खर्च केला नाही. पूर्णपणे धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 6 धावा अवघ्या धाव फलकावरती आपण पाहतोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक. हो चांगला स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने. एक टप्प्याखेर बॉलला त्या ठिकाणी अडवण्यात आलं, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. खेळाचं पहिलं सत्र आहे. या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना अर्थात तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपण करणार आहोत 3 संघांमध्ये ड्रॉ विजेत्या टीम मध्ये. सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 7 वरती पोहोचली. स्टील 2 टू गो. गोलंदाज अशोक पाटील. बॅटची लिडिंग एज
टॉप एज. आणखीन एक फलंदाज होईल बाद. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4 लागेल. यज्ञेश 11 श्री बलंगडवाडी या संघाला फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अशोक पाटीलचं दुसरं षटक अप्रतिम राहिलंय. जबरदस्त कामगिरी गोलंदाजीमध्ये आपण पाहिली आहे. का चुकता भेदकता आपल्याला पाहायला मिळते. प्रभावशाली गोलंदाजी या खेळपट्टीवरती आपल्याला प्रत्येक गोलंदाजाची पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकात 6 यानंतर अद्यापर्यंत एकच धाव खर्च केले म्हणजे 7 धावा आणि एकंदरीत 4 विकेट्स गमावलेत. मलंगवाडी या संघाने आपण पाहतोय बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि ते आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतो बॅटर अमन पाटीलच्या बॅटमधून 6. अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती या षटकार आल्यानंतर शेवट कुठेतरी गोड करण्याचा प्रयत्न टीम यज्ञेश 11 श्री बलंगडवाडी या संघाने केलेला आहे. चला जास्त वेळ टीम मिटिंग नकोय. सिद्धी करवले संघाला विनंती राहील. धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तर एकंदरीत आता दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली आहे. 13 धावा या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाची स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेची चर्चा आहे. या व्यासपीठावरती आपल्याकडे वेळ आहे. आपण सन्मान करूया दिलीप शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामवंत वेबसाईट फॉर्च्यून इव्हेंट आणि त्याचे सर्व कृष्णादादा म्हात्रे त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. दिलीप शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय कृष्णादादा म्हात्रेला. या कृष्णादादा त्याचा संघ देखील सध्या मैदानावरती खेळतोय शिवयुवा आणि शिवयुवा संघाच्या सुरुवातीच्या कठीण काळात राहुल आणि कृष्णानं जे स्ट्रगल केलं ते कदाचित त्याच्या शिवयुवा टीमनं पाहिलं असेल. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. 5-6 शेतातलं बांधातलं मैदान ज्यावेळी शेत सुकेल त्यावेळी बनवायची खेळपट्टी आणि आज शिवयुवाच्या प्लेयर्सला ज्या प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट बाईक्स मिळतात या सगळ्याचं श्रेय आहे ना राहुल दादा आणि कृष्णा या लेजंड्सला डेफिनेटली जातं आणि त्याच्यामुळेच आज शिवयुवा टीम नाही तर एक परिवार उभा आहे आणि शिवयुवा हे ते नाव ज्या नावानं शिवजयंती असेल गावातील विविध उपक्रम अनेक क्रिकेटच्या माध्यमातून राबवले जातात. वी आर प्राऊड ऑफ यू कृष्णादादा म्हात्रे. स्टे ट्यून. नाऊ बॅक टू क्रिकेट. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज प्रीतम पाटील आलेत आणि आता पहिलाच बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर ऑन गोईंग मॅचकडे आपण जातोय. त्या ठिकाणी अनेक प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व प्रेक्षकांचं देखील या रजनीमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करू. 13 धावा धावफलकामध्ये वाईट बॉल नंतर 14 धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळाला. एक एक्स्ट्रा मिळेल गोलंदाज प्रीतम पाटील. ओ चांगला बॉल कुठेतरी आपण पाहतो गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळालं. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न या अगोदर गती थोडीशी कमी पाहायला मिळाली तिथे चेंज ऑफ पेस परंतु आता अप्रतिम हा चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. डॉट बॉल. ओ पुन्हा एकदा व्हेरिएशन आणखीन एक या ठिकाणी आपण पाहतो वाईट बॉल. स्विंग आणि मिस करण्याचा प्रयत्न परंतु आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू एक्झॅक्टली पिचिंग झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉल. धावत संख्या धावफलकामध्ये 1 ने पुढे जाईल. ओ पुन्हा एकदा आपण पाहतो फिंगर रोल करत असताना काय गोलंदाजी केली जाते या प्रीतम पाटीलला. अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती देण्यात आली आणि एक निर्णायक योग्य रीतीने ही जबाबदारी पार पडत असताना आपण पाहतोय. पहिला वाईट जरी आला असेल तरी मात्र डॉट बॉल घेण्याची कुमत क्षमता या गोलंदाजाकडे. कधी चेंडू आपण पाहतो कमी गतीने तर कधी चेंडू वेगवान रीतीने या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. अप्रतिम अप्रतिम हे षटक आपण पाहतो. प्रीतम पाटीलचं कौतुक करावं तितकं कमी आहे. 2 एक्स्ट्रा जरी त्यांनी खर्च केले असतील तरी मात्र अद्यापर्यंत 3 बॉल त्यांनी या ठिकाणी डॉट टाकलेले आहेत. व्हेरी गुड परफॉर्मन्स बाय प्रीतम पाटील. शिव युवा सिद्धी करवले संघाची हे गोलंदाज आपण पाहतोय. आणखीन एक वाईट बॉल. अंपायर सिग्नल एक्स्ट्रा मिळेल. पहिला चेंडू वाईड आला त्यानंतर डॉट बॉल पुन्हा एकदा वाईड डॉट डॉट आणि आता वाईट बॉल
या ठिकाणी टाकण्यात आलाय. संघाची धावत संख्या 16 वरती जाऊन पोहोचली आहे. किमान 4 षटकामध्ये 35-40 धाबा बनवण्याचा प्रयत्न प्रत्येकाला करावा लागेल. आणि आता संघ थोडस अडचणीत सापडलाय. अर्थातच यज्ञशील 11 श्री मलंगडवाडी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. आणखीन एक डॉट बॉल. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अमन पाटील मात्र पाहत बसले. ज्याच्या बॅटमधून षटकर आलाय तो अमन. अगदी आपण पाहतो त्याचा प्रतिबिंब म्हणून नॉन स्ट्राईक एंडला उभा. संधी कधी मिळेल याची ते वाट बघतात. मागे आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॅटची हलकीशी कडा घेतली. एक मिळाली सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने संघ पुढे चाललाय. अगदी आपण पाहतो स्ट्राईक देखील रोटेट होते. ज्या अमन पाटीलच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती अगोदरच्या षटकात षटकार आला. कुठेतरी धावांची गती वाढवण्याचा तो फलंदाज प्रयत्न करत होता. आणि आता अखेर पुन्हा एकदा थोडंसं बॅकफुटवरती आहे या पहिल्या डावामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. पहिल्या षटकात विक्रांतने 6 धावा खर्च केल्या. गोलंदाज अशोक पाटीलने 7 धावा खर्च केल्या. आणि आता प्रीतम पाटील या षटकामध्ये अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च केल्या. म्हणजे 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावा धाव फलकावरती आहेत. 4 बाद 17 धावा. आणि बिल्ला बैलाचे मालक योगेश शेठ पाटील उसाटणे यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकानंतर आमचा देखील या स्पर्धेतील कदाचित शेवटचा टर्न असू शकतो. या ठिकाणी आमच्या सर्व ऑफिशियल टीम, ऑफिशियल कॉमेंटेटर सर्वांचा मनपूर्वक आणि विशेष आभार मानायचे झाले तर आमचे अनिल दादा ढोपरी यांना पुन्हा एकदा मानाचा जय श्रीराम. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज प्रतीक. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय. अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न स्क्रीन समोर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तर या नेक्स्ट जसं आता इनिंग ब्रेक होईल आपण ड्रॉ करतोय. इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ आहे. टीम GKC धुंद्रे आणि टीम ढोंगऱ्याचा पाडा दोन्ही कॅप्टन्स रेडी राहा. या मॅचचा विजेता संघ असं आपण त्या चिठ्ठीवरती नाव टाकतोय. दोन्ही टीमचे 12th मॅन तिकडे आमच्यासोबत जॉईन होतील चालू मॅच मधले. आणि दोन्ही कॅप्टन्स त्वरित या इनिंग ब्रेकमध्ये आपण लगेच ड्रॉ करत आहोत. या आपण लगेचच ड्रॉ देखील करणार आहोत. अत्यंत महत्त्वाची सूचना विनिंग टीमसाठी देण्यात आली आहे. विनिंग टीमचे कॅप्टन्सला विनंती राहील की आपण लवकरात लवकर या ठिकाणी आमच्या कॉमेंट बॉक्सशी देखील आपण संपर्क करायचे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि त्यानंतर डॉट बॉल. ओ चांगला स्ट्रोक. चेंडू हवेत खेळ. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप मध्ये, परंतु आता एका टप्प्याखेर बॉलला अडवण्यात आलाय. 2 धावा जरूर मिळतील. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर अमन पाटील त्याच्यामध्ये फार मोठी जिम्मेदारी आहे. खरं तर त्याच्या बॅटमधून षटकारानंतर असं वाटलं होतं की धावसंख्येचा ग्राफ कुठेतरी मोठ्या दिशेने वाटचाल करेल. परंतु पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅक टू बॅक काही चेंडू डॉट या अगोदर पाहायला मिळाले. संघ थोडंसं अडचणीत सापडला. लाईन या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. लाईन आपण चेक करू. ऑफिशियल पंच वळतात आमच्याकडे. अंपायर सिग्नल बाईट बॉल. एक्स्ट्रा मिळेल. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री अशा मिळतील 2 धावा. तर साहिल शिवाजी हिलाल आपण कुठे असाल त्वरित आपण व्यासपीठावरती यायचं. साहिल शिवाजी हिलाल. टू 22 धाबा धाव फलकावरती आहेत. अर्ली बॅट स्विंग. संपर्क नाही बॅट आणि बॉलचा. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. खरं तर मैदानाच्या आतमध्ये अजय करतायत तरी काय अद्यापर्यंत अजयचा आपण विचार केला तर जवळ 10 चेंडू त्याने फेस केलेले आहेत आणि फक्त वैयक्तिक 3 धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. चांगला स्ट्रोक. या फटक्याची नितांत गरज होती.
टीम यज्ञश 11 श्री मलंगडवाडी संघाला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजयच्या बाट मधून आलाय खणखणीत षटकार. अंदाज प्रतीक पाटील स्टील 1 to go. ओ फुलटॉस लोअर फुलटॉस आपण पाहतोय भरपूर प्रचंड वेगाने आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या ठिकाणी संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. बॅटची हलकीशी कडा घेतली, समोर चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत मिळते एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघ 4 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय. अगदी टॉस जिंकल्यानंतर ज्या निर्णयावरती त्याने अंमलबजावणी केली, प्रथम आम्ही फलंदाजी करू आणि फलंदाजी करत असताना धावा बनवल्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत 29 धावा आणि आता 30 धावांचं लक्ष ठेवलंय ते मात्र शिव युवा सिद्धी करवले या संघासमोर. चला दोन्ही टीमचे 12th मॅन या आणि दोन्ही कॅप्टन टीम GKC दुंद्रे आणि ढोंगऱ्याचा पाडा. नाही एकानीच या, उद्या दोघांचं तुमचा टर्न आहे. सध्या उभं राहा, चला काय हरकत नाही. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. प्रदीप एक चिठ्ठी उचलली जाईल. 3 चिठ्ठ्या आहेत, एकावरती दुंद्रे, एकावरती ढोंगऱ्याचा पाडा, एकावरती विजेता संघ. या मॅचचे दोन्ही 12th मॅन या. चालू सामन्यातील दोन्ही 12वे प्रतिनिधी या. दुंद्रे टीमचे कॅप्टन हा लास्ट ऑफिशियल कॉल आहे. थांबणार आम्ही कोणासाठीच नाही हो. तिथे ड्रॉ टाकला जाईल. जर तुमची चिठ्ठी आली तर तुम्हाला बाय मिळेल. चला आता आपल्या सोबत जितू दादा देखील आहे. त्याची पण इच्छा आहे ड्रॉची चिठ्ठी उचलायची. कुणाला द्यायचा मान? नाही, आज भाईला अनाउन्समेंट केली आहे डायरेक्ट. आणि ज्या कुणाला पण बाय मिळेल 500 तरी भावाला द्या, कारण येणारे 3 दिवस भावाला आनंदात काढायचे आहेत. काल रोहितनं 1000 दिले होते. चला दुंद्रेचे कॅप्टन आले त्या. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात असू द्या. एकावरती दुंद्रे. चला आज आपण गौरवला हा मान देतोय. एकावरती दुंद्रे, एकावरती विजेता संघ, एकावरती ढोंगऱ्याचा पाडा. मला थोडासा बाजूला बा. आहे दोन्ही टीमचे 12 मॅन आहेत. चला एकदा मिक्सअप कर मस्तपैकी. 3 चिठ्ठ्या खाली टाक, तुला आवडेल ती कोणती पण उचल. एक चिठ्ठी फक्त उचलायची तुला. या पाहूयात कुणाच्या नावावरती जातोय हा ड्रॉ. तर टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूला आपण पाहताय ढोंगऱ्याचा पाडा. 2 चिठ्ठ्या खाली आहेत. दोन्ही टीम चेक करू शकता. चेक करा हवं तर, कारण ट्रान्सपरन्सी या स्पर्धेचा नियम आहे. ढोंगऱ्याचा पाडा टीमला मिळाली या ठिकाणी बाय. आणि ढोंगऱ्याचा पाडा अंतिम दिवशी प्रदीप खरं तर चान्स नाही आहे. आजच एक टीम पुढे काढणार आहोत, त्याच्यामुळे एक मॅच खेळूनच तुम्हाला ठिकाणी जायचं. थँक्यू. चला मॅच आपण लगेचच ऑन करतोय. 30 धावांचं आव्हान आहे हा सामना विजयासाठी. सिद्धी करवले संघाला या मॅचमध्ये शिवयुवा सिद्धी करवले आणि यज्ञेश 11 श्री मलंगडवाडी. टॉस जिंकल्यानंतर मलंगडवाडी टीमनं पहिल्यांदा बॅटिंग चूज केली होती. थोडंसं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा निर्णय, धाडसी निर्णय खरं तर त्यांनी घेतला होता मैदानामध्ये. आणि बॅटिंग खरं तर इतकी पॉवरफुल राहिलेली नाही आहे, परंतु गोलंदाजी या टीमचं प्रमुख स्ट्रेंथ आहे, प्रमुख स्रोत आहे. गोलंदाजी करत असताना मागील मॅचमध्ये देखील, पहिल्या मॅचमध्ये नागझर विरुद्ध काय अप्रतिम गोलंदाजी केली होती. आणि सध्या या मॅचमध्ये देखील त्यांना गोलंदाजीच्याच बलबुत्यावर पुढे निघून जायचं आहे.
बॅटिंग कारण इतके पॉवरफुल झालेले नाहीये आणि सिद्धी करवले टीम समोर 30 धावांचं एक माफक आव्हान. बघायचं कसं राहिले संपूर्ण 17 आणि ओ इथे सॉफ्ट डिसमिसल झाले होते. लगभग झेल टिपण्याची संधी होती कॉटन बॉलची, परंतु आता गमावले फिल्डरनं. स्वतः चिन्मय पाटील गोलंदाजाला फिल्डर बनायचं होतं या मॅच मध्ये. अगदी या इनिंग मध्ये खरं तर पहिला बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी एखाद्या वेगवान गोलंदाजाला स्वतःला सावरून बॉडी बॅलन्स करून झेल टिपणं इतकं सोपं नसतं, कठीणच होतं. परंतु ही विकेट फार इम्पॉर्टंट होती प्रीतम पाटीलची आणि प्रत्येक पाटील देखील एका बाजूला तुम्हाला बघायला मिळेल. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. आक्रमण केलं, हल्ला केला, बॉल हवे तरंगतोय. फिल्डर जज करत असताना लवकर इन ऍक्शन मध्ये आले. थोडे चाच पडले. मला वाटतं थोडी ग्रिपिंगच मिळाली नाही जेव्हा त्यांनी अगदी बॉलवर टर्न केला. थोडं पाय त्याचा लेग अगदी लॉक तिथे झाला आणि त्याच कारणासह पुन्हा एकदा ही हाफ चान्स गमावली. मागे 2 चेंडू प्रीतम पाटीलला 2 चेंडूमध्ये 2 जीवनदार मिळाले, त्यामुळे नशिबाची साथ त्याला चांगली मिळाली आहे. सुरुवातीला भरपूर दर्दी प्रेक्षक वर्ग आलेला आहे. सिद्धी करवले संघ अगदी मैदानात खेळतोय. आमचे कृष्णा आमच्या सोबत आहेत आणि त्याच गावचे अगदी बघू शकता एक चांगले लाईव्ह टेलिकास्ट मध्ये देखील आणि कॉमेंटेटर्स देखील गोलंदाज तयार होते. लोवर फुलटॉस बॉल दिशा दिले, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा वेगवान फटका. बॉल बाउंड्री लाईन बाहेर दाखल. 4 रन. स्कोरबोर्डवर सध्या 5 रन बघायला मिळते. प्रतीक पाटील मागे मॅच मध्ये ज्या खेळाडूंना अर्धशतकीय खेळी खरं तर केली होती तो प्रतीक सध्या तुम्हाला बघायला मिळेल गोलंदाजीच्या मार्कवर. पुन्हा एकदा हा फटका का क्रॅकिंग शॉट आहे. बॉल चालला डीपला कव्हर्सला. आणखीन एक टेक्निकल शॉट. चौकार. हे त्यानं पहिल्या मॅचमध्ये खरं तर त्याची प्रचिती दिली सगळ्यांना अर्धशतक ठोकत असताना आणि याही मॅचमध्ये मागील इनिंग जिथून थांबवली तिथूनच अगदी सुरुवात केली आहे. लगातार सलग 2 बॉलमध्ये त्यानं 2 चौकार ठोकलेत. पायांमध्ये हा बॉल जडमध्ये होता. बॉल बॅक ड्राईव्ह केला. बॉल चालला डीपमध्ये. लॉंग ऑफचा फिल्डर आला. इन ॲक्शन मध्ये 1 रन इथे मिळेल. स्ट्राईक रोटेट करत असताना सिद्धी करवले संघ मैदानात खेळत आहेत. आमचे मित्र आदेश पाटील तुमचंही हार्दिक स्वागत. कॉम्बॉक्समध्ये ते नेहमी असतात. धावसंख्या झालेली आहे 10. डबल डिजिटमध्ये 20 धावांची अजूनही गरज आहे. रन इन्व्हेस्टमेंट कमी झाले त्यामुळे भरपूर कंजूसी करावी लागेल गोलंदाजीतून. श्री मलंगडवाडी या टीमला पहिल्या मॅचमध्ये केलेली गोलंदाजी तिकडे केलेला टिचून मारा खरं तर आठवावं लागेल आणि तिथूनच प्रेरणा घेऊन या मॅचमध्ये खरं तर साक्षात ते उतरावावे लागेल. परंतु तेवढा संयमात्मक खेळ सिद्धी करवले संघाच्या दोन्ही ओपनर्सचा मैदानामध्ये अगदी बघायला मिळते. फुटवर वापरले, थोडे पुढे आले. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता या बॉल मागे प्रीतम पाटीलला, परंतु त्याला डॉट बॉल फेस करावा लागेल. पहिलं षटक संपलंय आणि स्कोरबोर्ड पोहोचलंय 10 वर. 30 धावांचं लक्ष. उर्वरित 18 बॉलमध्ये 20 धावांची गरज. हनुमान दादा पाटील आणि नामदेव दादा पाटील आपलंही हार्दिक स्वागत. स्कोरबोर्ड सध्या 10 वर पोहोचलेला आहे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी साहिल पटेल सेकंड ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करेल. स्कोरबोर्ड 10 वर आहे. सलामीला आलेली जोडी सुरक्षित आहे. हाफ चान्स. 2 झेल टिपण्याची संधी होती प्रीतमची खरं तर
परंतु प्रतीकने केलेली दमदार फलंदाजी मागील 2 चौकार फार इम्पॉर्टंट ते जवळपास अर्ध्या पिचवर हा बॉल टाकला आणि आता डोक्यावर हात देण्याची वेळ येईल. बॉल चाललाय बाउंड्री लाईन बाहेर 4 रन. धावसंख्या झालेली आहे 14. शुभ युवा ट्रॉफीची आठवण करून दिली. खरं तर आमचे कृष्णा याने तिकडे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि दादा डोपरी होते त्या टुर्नामेंटमध्ये. आणि धावसंख्या झालेली आहे स्कोरबोर्डवर 14 रन बघायला मिळत आहेत. साहिल पटेल पहिला बॉल भरपूरच खराब होता. अगदी 22 यार्डचे विकेट आणि 11 यार्डवरच खरं तर बॉल त्याने लँडिंग केला होता, डिलिव्हरी केला होता. पुन्हा एकदा तसाच पंप जॅक बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईन बाहेर. प्रेक्षक दीर्घामध्ये षटकार. येस क्या बात आहे. डीजे नितीन रंगात आले जशी रात्र पुढे चालले तेही प्रेक्षकांचं फुल एंटरटेन करत असतात. ते सांगतात प्रेक्षकांना तुम्ही सुस्त होऊ नका, मी तुमचं फुल एंटरटेन करेल माझ्या गीतांमधून. स्कोरबोर्ड पोहोचलाय 20 वर. 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे जवळपास 16. लेंथ पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला तर हा वाईड आहे. थोडं डोकेदुखी ठरलंय या गोलंदाजीमध्ये, कारण जिथे कंजूशी गोलंदाजी होणं गरजेचं आहे तिकडे पहिले मागील बॉल शॉर्ट लेंथवर ठेवले, लेंथ लाईनमध्ये गेले, खूप चांगले फटके कन्वर्ट केले प्रतीक पाटीलला. परंतु त्यानंतर जशी लेंथ पुढे ठेवली तो वाईड आला, त्यामुळे ॲडजस्ट करावं लागते. टॅप केला बॉल फिल्डर आहेत, थोडंसं स्विंगकडे पाहिलं जातं, परंतु बॉल जो डिलिव्हर्ड पोचवण्याचा प्रयत्न होतो तो पुढे होत नाही. याचं कारण आहे जो त्याचा आर्म आहे तो लवकर रिलीज होतोय. धावसंख्या झालेली आहे 21-21. बघू शकता याही बॉलला काय अप्रतिम काळात्मक खेळ. पाठीमागे फिल्डर आहेत त्यांनी तिथे गडबड गोंधळ केली आहे. फिल्डिंग मधून चुका होत आहेत. दुष्काळ 13वाच महिना. बॉल बाउंड्री लाईन बाहेर चौकार. धावसंख्या झालेली आहे स्कोरबोर्डवर 25 धावा. 25. 5 धावांची गरज आहे विजयासाठी. लगभग मॅचमध्ये इन झालेला आहे सिद्धी गिरवली संघ या मॅचमध्ये. आणि आता स्विच इट त्याही मध्ये यश. बॉल झाला थर्ड मॅनला. स्कोर इज लेवल 4 रन. चला टॉससाठी या नेक्स्ट दोन्ही टीम अगदी यातून विजेता संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळ GKC दुंद्री, कारण ऑलरेडी या डोंगराचा पाडा टीमला एक तिकडे बाय मिळालेले आहे. सोबतची मॅच खेळतील. या मॅचचा विजेता आणि त्याच्यासोबत फाईट करेल टीम GKC दुंद्रे. दुंद्रे टीमचे कॅप्टन आपण त्वरित येऊन थांबायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या मॅचचा विजेता संघ जो असेल संघनायकांना डायरेक्ट टॉससाठी यायचं आहे. एका धावेची गरज आहे. डोक्याच्या वरून बॉल फेकला आणि त्या मुलपांचा याला दर्शवूया. नो बॉल मॅच संपलेली आहे. सामना जिंकलाय शुभ युवा सिद्धी करवले संघांना. अगदी खूप चांगलं अभिनंदन. आणि त्यासोबत यज्ञेश लेवन श्री मलंगडवाडी तुमचंही मनपूर्वक आभार आम्ही मानू. या स्पर्धेमध्ये आलात, चांगला प्रयत्न तुम्ही केलात, त्याबद्दल तुमची स्तुती आम्ही करू. मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. लो स्कोरिंग मॅच होती त्यामुळे गोलंदाज